रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मंडणगड दापोली हे तालुके भौगोलिकदृष्ट्या दऱ्याखोऱ्यांच्या दुर्गम भूभागात गणले जातात। शासकीय योजनांच्या विकासाबाबत अद्याप पूर्णतः मागासलेले म्हणून यांची नोंद घ्यावी लागेल। काही प्रमाणात विकास व निधीबाबत ढोल बडवले जातात, मात्र अजून विकास दृष्टिक्षेपात दिसत नाहीये। खेड तालुक्यातील एकमेव धरण प्रकल्प कुर्मगतीने का होईना पण पूर्णत्वास नेला व खेड तालुक्यातील अनेक प्रकल्पांना शासकीय मंजुऱ्या मिळाल्या, मात्र 5 कोटींचा पिंपळवाडी डुबी नदीवरील प्रकल्प आता 100 कोटींच्या घरात जाऊन देखील अपूर्णच आहे। धरण प्रकल्प पूर्ण झाला असला तरी धरणाच्या डाव्या उजव्या बाजूस कालव्यांची कामे अद्याप अपुरी आहेत, असं सध्या बोलताना खंत व्यक्त करत मराठी क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी आपण लवकरच या कामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचं सांगितलेलं आहे। यावेळी बोलताना भोसले यांनी सांगितलं की नातुवाडी धरणाने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या। तशाच प्रकारचा एक प्रकल्प खोपी शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प म्हणून 1982 ला सातगाव पंचक्रोशी करता प्रस्तावित झाला। शासनाच्या वेळकाळू धोरणामुळे 100 कोटीचा नाहक बोजा शासनाच्या तिजोरीवरती पडला असून शिरगाव खुर्द येथील गावच्या लोकांची पुनर्वसनाची देखील गेल्या 35 वर्षात कारवाई केली नाही, असं बोलताना ते पुढे म्हणालेत की कालव्यांचं काम देखील पूर्ण झालं तर आजूबाजूची लाखो एकर जमीन ओलिताखाली येऊन अर्धपोटी काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं नष्टचर्य संपणार आहे। परंतु थोडक्या निधीमुळे हा प्रकल्प अडचणीत आला आहे। आम्ही केवळ शासनाला दोष देत नाही, शासन, लोकप्रतिनिधी व स्थानिक सर्वपक्षीय नेते यांच्यात सामंजस्य निर्माण होत नाही तोपर्यंत हे कोटी रुपये पाण्यात गेल्यासारखेच आहेत। शासनानं याबाबत गांभीर्याने दखल घेऊन हा प्रकल्प पूर्ण होण्यास भरीव आर्थिक निधीची तरतूद करायला हवी, असं बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितलेलं आहे। सध्या खेड तालुक्यातील 7-8 प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून निधी अभावी कामे ठप्प आहेत। त्यासाठी थोडाफार निधीची तरतूद करण्यात शासनास भाग पाडले तरी कामास गती येईल, मात्र राजकीय पक्षांपेक्षा नेत्यांबाबत ग्रामीण विकासाबाबत अदृश्यपणा जाणवतो। स्थानिक समस्यांबाबत विविध विचारांच्या नेतृत्वात एकवाक्यता झाल्यास डुबी प्रकल्पच काय, अनेक प्रकल्प कार्यान्वित होऊन हा प्रदेश सुजलाम सुफलाम होईल। लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचं प्रतिपादन मराठी क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी केलं आहे।